रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद, विविध पक्ष संघटनेच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको। उल्हासनगरमध्ये कृषी विधेयक विरोधात संमिश्र बंद। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ पंढरपूर शहरात व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद। श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन। अशोक वाटिका चौक होतोय अपघाताचा प्रमुख मार्ग। वाळू माफियांचा पत्रकारावर भ्याड हल्ला, तीव्र निषेध करत पत्रकारांचे प्रशासनाला निवेदन। आता बातमीपत्र विस्ताराने। केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे। हे कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत। मोदी सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून कधीच निष्पन्न होत नाही। त्यामुळे शेतकरी संघटनांनी आज भारत बंदची हाक दिली होती। या भारत बंदला धुळे जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे। आजच्या शेतकऱ्यांच्या या भारत बंदला धुळे जिल्ह्यातून महाविकास आघाडी, शेतकरी संघटना, सत्यशोधक किसान संघटना मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत मोठे आंदोलन करण्यात आले आहे। सरकारचं करायचं काय? मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। मोदी जवान, जय जवान, महाविकास आघाडीचा या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे। शेतकऱ्यांचा जुलमी संदर्भामध्ये जो काही शेतकरी कृषीचा कायदा या ठिकाणी पारित केला आहे, जोपर्यंत हा कायदा या ठिकाणी वापस घेतला जात नाही, सदर कृषी कायदा रद्द केला जात नाही, तोपर्यंत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीचे तिघ पक्ष एकत्र या ठिकाणी लढा सुरू राहणार आहेत। आज हा जो रास्ता रोको या ठिकाणी आयोजित केलेला आहे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी आघाडी, कर्मचारी आघाडी, हमाल, मापाडी महासंघ आणि इतर असंख्य शेतकऱ्यांनी या ठिकाणी शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आम्ही या ठिकाणी आवाहन करू इच्छितो सर्व शेतकरी आणि इतर बांधवांना की जोपर्यंत हा कायदा केंद्र सरकार रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करत राहू। या ठिकाणी अशा पद्धतीचे भारत देशामध्ये फक्त भारतीय जनता पार्टी एक सोडलं तर सगळे राजकीय आणि घटक पक्ष संघटना हे सगळे एकत्रित आलेले हे बळीराजाला न्याय देण्याकरता। दिवंगत पंतप्रधानांनी नारा दिला होता, जय जवान आणि जय किसान। या आरामखोर मोदीच्या देशामध्ये याच्या राज्यामध्ये या 6 वर्षामध्ये
सगळ्यात जास्त जर जवान आणि किसान यांनीच आत्महत्या केलेली आहे. हा फेकू फक्त वेळेवर वेळ काढू पुरता बोलतो आणि एकही गोष्ट मनमानी पद्धतीने. अरे ज्या मोगलांनी 750 वर्ष राज्य केलं होतं त्यांनी एवढा अनागोदी काम केलं नाही. ही आर्या जोडी, ही दोघं बैल जोडी, तो चहा आणि आमोदी मनमानी पद्धतीने या 135 कोटी लोकांना वेठीस धरायचं काम करताय. आणि हे शेतकऱ्यांचं जे विरोधातलं जे बिल आणलेलं आहे हे बिल यांनी तात्काळ रद्द करावं. यांना जरी मगरुरी असेल की ईव्हीएमच्या जीवावर आम्ही, अरे पण माणसं ईव्हीएम वर चालणार नाही. तुमच्या दोघांच्या ढुंगणावर लात मारल्याशिवाय ही महाराष्ट्राची जनता देखील स्वस्त बसणार नाही. मोदी सरकारच्या कृषी धोरणामुळे शेतकरी कष्टकऱ्यावर आघात झाला असून कॉर्पोरेट कंपन्या दार्जिन्या या कायद्यांना म्हणून पाळण्यासाठी आज सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव रोड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. हमीभाव कायदा रद्द करा, बाजारातील सरकारी हस्तक्षेप थांबवा अशी मागणी करत दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून रस्त्यावर उतरले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कॉलवरून संपूर्ण देशामध्ये भारत बंदचा नारा हा गुंजलेला आहे. संपूर्ण देशातून बातम्या येत आहेत की ग्रामीण भाग संपूर्णपणे बंद आहे, शहरही बंद आहेत, कडकडीत बंद पाळला जातोय. आज धुळे शहरामध्ये सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं दिल्लीकडे जाणाऱ्या मुंबई आग्रा हायवेवर चाळीसगाव चौफुलीवर आम्ही या ठिकाणी शेकडोंच्या संख्येनं एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही दिल्लीला जाणाऱ्या वाहनांना पत्रकं वाटलेली आहेत आणि सांगितलेलं आहे की दिल्लीला निरोप घेऊन जा की त्या ठिकाणी बसलेले शेतकरी हे एकटे नाहीत, संपूर्ण देश त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. पहिली गोष्ट, मोदी सरकारने त्या शेतकऱ्यांवर जो अन्याय केलेला आहे, जो अत्याचार केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतो. नंबर 2, हमीभावाचा कायदा हा अंमलात आला पाहिजे आणि हमीभावापेक्षा कमी भावानं शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापारी आणि कंपन्यांवर कारवाई झाली पाहिजे. कंत्राटी शेतीचा कायदा रद्द झाला पाहिजे आणि आवश्यक वस्तू संशोधन कायद्यामध्ये बदल झाले पाहिजेत. साठेबाजीवर नियंत्रण आलं पाहिजे, अन्न सुरक्षाही राहिली पाहिजे. या प्रकारच्या मागण्या घेऊन या ठिकाणी सत्यशोधक शेतकरी सभा, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आज रतनभाऊ सोनवणे आणि कॉम्रेड सुरेश मोरे, कॉम्रेड प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या दिल्लीमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांना आम्ही सहानुभूती प्रकट करत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहोत, त्यांच्या मागण्यांचं समर्थन करत आहोत आणि जर वेळ पडली तर आम्ही सुद्धा दिल्लीच्या दिशेनं कूच केल्याशिवाय राहणार नाही. हे या सरकारने लक्षात घ्यावं. मोदी सरकारचा धिक्कार करतो आणि नव्या कायद्यांमध्ये दुरुस्त्या करून ते रद्द करून शेतकरी हिताचे कायदे करावेत अशा प्रकारची मागणी सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत. केंद्र सरकारने शेती व शेतकऱ्यांच्या संदर्भातील 3 कायदे पारित केले. यात आहे कायद्याच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर विविध संघटना रस्त्यावर उतरून विरोधित करीत आहे. देशव्यापी ऐतिहासिक भारत बंदचा भाग म्हणून संमिश्र बंद उल्हासनगरमध्ये सुभाष टेकडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून बहुजन क्रांती मोर्चाने पाठिंबा दर्शविला आहे. आज कृषी विधेयकाविरोधात संपूर्ण उल्हासनगरमध्ये संमिश्र बंदची हाक असल्या कारणाने आज उल्हासनगर शहरात अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. या बंदला देशातील अनेक राजकीय पक्ष यांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिलेला आहे. या विधेयकास विरोध पाठिंबा म्हणून उल्हासनगर शहरात संमिश्र बंद पाळण्यात आला आहे. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सदर शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला असता सुभाष टेकडी येथून विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी ताब्यात घेऊन बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक सुरेश जगताप व कार्यकर्ते यांना फौजदारी दंड सहित कलम 149 प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले. आवाज टीव्ही न्यूज साठी सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे. जाहीर पाठिंबा आहे. मी समस्त जनतेला मी विनम्रपूर्वक आवाहन करतो की त्यांनी शांततापूर्वक या बंदमध्ये कृतीनं सहयोग घ्यावा. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ आज पंढरपूर शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे करीत
केले। या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मोठे जन आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पंढरपूर तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी पंढरपूर बंदचे आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पंढरपूर येथील सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळून शेतकऱ्यांच्या लढ्याला आपला पाठिंबा दर्शविला। आज सकाळपासून बंदला चांगला प्रतिसाद मिळाला। हा बंद यशस्वी करण्यासाठी विविध पक्ष, सामाजिक संघटना यांनी कष्ट घेतले। पंढरपूर परिसरातील गावामध्ये नागरिकांनी बंद पाळला। बळीराजा संघटना आहे, काँग्रेस आहे, शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, जे काही आमचे आहेत आघाडीतले सर्व शिक्षक हे बंद पक्ष म्हणून आम्ही हे आंदोलन करत नाही। शेतकरी एकता म्हणून हे आंदोलन शेतकरी एकता पडतोय। शेतकरी हा जगाचा पोषक आहे। बळीराजाला अन्याय होतोय म्हणून आम्ही सर्व मिळून शेतकऱ्याच्या पाठीशी आहोत। कोणताही शेतकऱ्यांवर झालेला अन्याय आम्ही सहन करून घेतला जाणार नाही। आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। लवकरात लवकर हे ज्या अटी त्यांनी लागू केलेत त्या मंजूर कराव्यात। जोपर्यंत या अटी मंजूर केल्या जात नाही तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। हे सर्व केंद्र शासनाने किंवा मोदी सरकारने लक्षात ठेवावं म्हणून माझ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा। आम्ही सर्व मिळून त्यांच्या पाठीशी आहोत। तसेच केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याची निषेधार्थ आज अकोले शहरात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा पारित केला आहे। या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी मोठे जन आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला पाठिंबा म्हणून अकोले तालुक्यातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे बंदचे आवाहन केले आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज संबंध देशभर बंद पुकारण्यात आलेला आहे। ग्रामीण भागामध्ये विशेषतः ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची बहुसंख्या अशा प्रकारची संख्या आहे त्या ठिकाणी कडकडीत बंद पाळल्याचं दृश्य सकाळपासून दिसायला सुरुवात झालेली आहे। मला खात्री आहे की शहरं सुद्धा ठिकठिकाणी बंद आहेत आणि बाजारपेठा त्याचबरोबर बाजार समित्या या सुद्धा बंद आहेत। महाराष्ट्रातील जनतेनं बंदला उत्स्फूर्त अशा प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे। किसान सभा, किसान संघर्ष समन्वय समिती आणि तमाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी ह्या उत्स्फूर्त प्रतिसादासाठी जनतेचं खूप मनापासून आभार मानतो। सरकार ह्या सगळ्या बंदची योग्य ती दखल घेईल आणि दिल्लीतल्या आंदोलनाच्या मागण्या या तातडीनं मान्य करेल अशा प्रकारची अपेक्षा सरकारकडून व्यक्त करतो। केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून गेल्या 11 दिवसापासून जोरदार आंदोलन केले जात आहे। तर आज पाटण तालुक्यातील डबेवाडी बाजारपेठ असून मंगळवार हा मोठा बाजार भरतो, तोही शेतकऱ्यांनी आज बंद ठेवून शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या हकेला डबेवाडीतील व्यापारी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे। आवाज टीव्हीसाठी सागर पाटील, सातारा। पाटण तालुका अध्यक्ष आज 8 डिसेंबर या दिवशी भारत बंद आंदोलनाचा इशारा असताना देखील आठवडी गावामध्ये बाजारपेठेमध्ये ग्राहकांनी पूर्णपणे बंद पाळलेला आहे। आपल्या आज्ञेनुसार सगळ्यांनी मान्य केलेलं असून मी सगळ्या माझ्या संघटनेच्या वतीनं, कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक आभार मानते। धन्यवाद। दोंडाच्या शहरात भारत बंदला स्वयंस्फूर्तीने चांगला प्रतिसाद आहे व काही राजकारणी मंडळींनी दोंडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले, परंतु तहसीलदार सुद्धा महाजन नजर नसल्यामुळे त्यांचाही निषेध नोंदवला व मंडळ अधिकारी श्री MM शास्त्री यांना निवेदन देण्यात आले। दोंडाच्या प्रतिनिधी प्रभाकर अडगळे, आवाज टीव्ही। म्हणजे इतिहासात या भारताच्या संविधान अंमलात आणल्यानंतर म्हणजे घटना स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत एवढा काळा दिवस कधी संसदेत आलेला नव्हता। तर या मोदी सरकारने कुठल्याही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार न करता एक फक्त हुकुमशाही करत या देशात एक शेतकऱ्यांच्या विरोधात 3 कायदे पास केले। तरी म्हणजे भारतीय संविधान स्थापन झाल्यानंतर इतिहासात प्रथमच असं काही घडून आलं की संसदेत एकही विरोधी सदस्य नसताना हा कायदा पास केला गेला आणि दिल्लीच्या तक्त्यावर जवळपास 1 लाख ट्रॅक्टर आणि जवळपास 1.5 कोटी शेतकरी आंदोलनात उतरलेले असताना पण मोदी सरकारने एकही कुठल्या गोष्टीचा विचार न करता हे 3 कायदे पास केलेत आणि एवढं मोठे आंदोलन चालू असताना देशात कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसून ही सर्वात मोठी शोकांतिका आहे। म्हणून या आंदोलनाच्या द्वारे आम्ही सर्व महाविकास आघाडी, सर्व मित्रपक्ष, मनसे असेल, सपा असेल, BSP असेल, वंचित असेल, हे सर्व जेवढे पक्ष आहेत तेवढ्या सर्वांच्या वतीने आज दोंडाच्यात आम्ही आंदोलन केलं आहे। संत श्रेष्ठ संताजी जगनाडे यांनी केलेले कार्य भविष्यातील अनेक पिढ्या विसरणार नाही, मात्र त्यांचे अनुकरण करून समाज शिक्षित करून तेली समाजाने मार्गदर्शन करावे असे सांगताना राजूर येथील संताजी महाराज जगनाडे मंगल कार्यालय होण्यासाठी सर्वतोपरी मदत करून त्यासाठी आमदारकीची वाट पाहण्याची गरज नाही असे प्रतिपादन माननीय आमदार वैभव पिचड यांनी राजूर
येथे बोलताना केले. अकोला तालुक्यातील सर्व तेल समाज बांधवांनी श्री संभाजी जगनाडे महाराज यांची 396वी जयंती साजरी केली. यावेळी सर्व समाज बांधव उपस्थित होते. श्री संत श्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजवाडे बँकेजवळ असलेल्या त्यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अकोल्यातील नवीन बनत असलेल्या उड्डाण पुलाचे काम सुरू असून एकरी वाहतुकीची कोंडी थांबेना. आज असाच प्रकार आज सकाळी 9 वाजता दरम्यान अशोक वाटिका येथे घडलाय. पिकअप गाडी चालकाने दुचाकी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न नियंत्रण सुटल्याने सदर वाहन पलटी झाले. सदैवाने प्राणहानी झाली नाही, पण वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ ट्रॅफिक जाम झाली होती. नंतर शहर वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत चालू केली आहे. यात विशेष म्हणजे झाडू फ्लायओव्हर कंपनीचे काम सुरू असून रोज लहान मोठ्या अपघातांची मालिका थांबेना झाली आहेत. आता तरी प्रशासनाने जागे होऊन याकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहे. आवाज टीव्हीसाठी दिलीप जाधव, अकोला. अनुभव शिक्षा केंद्र वाशिम आयोजित विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवर्तन दिनानिमित्त दिनांक 6/12/2020 पवन मिश्रा यांची सेंद्रिय शेती व फुलबाग उत्तम प्रकारच्या बाबत युवकांनी माहिती घेतली व तसेच त्यांच्या शेतातील सेंद्रिय शेतीच्या व फुलबाग शेतातील शिवार फेरी या माध्यमातून युवकांनी कशा प्रकारे सेंद्रिय शेती व फुलबाग करावी याबाबत पवन मिश्रा यांनी सेंद्रिय शेती व फुलबाग बाबत युवकांना माहिती दिली व त्यांचे आभार गौरव ढोळे यांनी मानले व तसेच अभ्यास दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील युवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अशा प्रकारे हा अभ्यास दौरा संपन्न झाला. आवाज टीव्हीसाठी आशिष डोंगडे, वाशिम. तर ते शेतीमध्ये माझ्या तुरीवर कीड आहे की नाही आहे याचा विचार नाही करत, फक्त मला विचारते अरे बा फवारा आहे का, हो कीड आहे का, आपलं मळी जास्त प्रमाणात आहे का, हो म्हणूनच फवारा घेऊन चाललो. तर ॲट ए टाइम सगळेजण कृषी केंद्रात आहेत त्या गावामधले गाड्या घेऊन, आणि तोही फवारा माझ्या तुरीवर किंवा हरभऱ्यावर जे काही पीक असेल त्याच्यावर कोणची अडी आहे हेही त्याला माहिती, आणि कोण्या औषधानं मरेल हेही माहिती. मग कृषी केंद्र सांगल त्या पद्धतीनं तो औषध घेऊन येते आणि फवारतो. आणि म्हणूनच आज जे आत्महत्येचं तुम्हाला प्रमाण दिसत असेल ते त्याच्यामुळेच आहे. कारण शेतकरी आतापर्यंत हरामखोराले जगवत आला, याच्या पुढेही जगवत राहील याच्यात शंका नाही. पण नेमका आपला फायदा कुठे आहे ते नाही पाहत. मी सुरुवात केली 1996 पासून, आणि ज्यावेळी मला रासायनिक इथे तर कांबरगावले रासायनिक खतही आमच्या भेटत नव्हतं. साधं सुपर फॉस्फेट आणायला मी बायकोच्या गड्यातली पोत गहाण ठेवून अमरावतीला गेलो होतो. सुपर फॉस्फेट आणलं फक्त 5 किलो. अशी शेती करता करता मावर आत्महत्येच्या पाड्या आल्या 1-2 वेळा, पण मी तिथून सावरलो असा की मी मागल्या कुटुंबाचा विचार केला. कारण म्हटलं सर आपल्याला जर हे करायचं होतं लग्न कशाला केलं. अलानी येथील वाळू चोरांनी भरदिवसा पत्रकार भिका देवराम पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भिका पाटील आपल्या शेतामधील मजुरांना भेटण्यासाठी आदिवासी वस्तीत गेले होते. तेथून परत येत असताना निर्जन रस्त्यावर अल्लाने गावातील सतीश विश्वास पाटील यांनी निलेश विश्वास पाटील या दोन्ही भावांनी भिका पाटील यांच्यावर हल्ला केला. त्यांना ढकलून मोटरसायकलवरून पाडले. छातीवर व पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दोन्ही भावांनी पाटील यांच्या गळ्यातील मोठ्या बागायती रुमालाने गळा आळवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा भिका पाटील यांच्या उजव्या पायाला मार लागला असून फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे. रात्री त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. धुळे येथे जिल्हाधिकारी संजय यादव यांना निवेदन देताना पत्रकार सुनील पाटील, राजेंद्र सोना, दीपक बोरसे, सुनील बैसाने, धनंजय दीक्षित, निलेश बताशे, रवी नगराळे, प्रशांत परदेशी सर, तुषार परदेशी आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. लोकमतचे शिंदखेडा तालुका प्रतिनिधी भिका पाटील हे वाळू अवैधपणे उपसा संदर्भामध्ये वृत्त संकलन करत असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी जो हल्ला केलेला आहे तो समस्त पत्रकारितेला एक फार मोठा हल्ला आहे पत्रकारितेवर. आणि हल्ल्यामुळे केवळ पत्रकारांचा हल्ला नसून हा प्रशासनाला सुद्धा एक चॅलेंज आहे. आणि या संदर्भामध्ये हल्लेखोरांना मोका लावण्याची मागणी करत असताना प्रशासनामधले सुद्धा संबंधित महसूल खात्यातले जे भ्रष्ट अधिकारी आहेत
त्यांची सुद्धा या संदर्भामध्ये चौकशी होण्याची मागणी आपण या ठिकाणी केलेली आहे. कुठलाही गुन्हेगार हा त्याला शासनातल्या किंवा प्रशासनातल्या काही महत्त्वाच्या अधिकारी शिवाय असं धाडस करू शकत नाही. हे सत्य नाकारून चालणार नाही आपल्याला. म्हणून प्रशासनामध्ये सुद्धा अशा प्रकारे जे काही भ्रष्ट अधिकारी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. या संदर्भामध्ये आपण कलेक्टरकडे एक मागणी केलेली आहे. आणि या जिल्ह्यातली सर्वच पत्रकारिता सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अशा पद्धतीचा हल्ला होणे हा निश्चितच निषेधार्ह आहे. आणि संबंधित हल्लेखोरांवर कारवाई होत असताना प्रशासनामध्ये सुद्धा या बाबतीमध्ये एक पारदर्शकता आणणे गरजेचं आहे. या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी मागणी केलेली आहे. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे का संबंधित हल्लेखोरांना रात्री अटक केल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हटलं अटक करून हा प्रश्न होणार नाही, तर प्रशासनामधले सुद्धा जे काही कार्यान्वित यंत्रणेमधले संबंधित अधिकारी असतील त्यांची सुद्धा या बाबतीमध्ये कामकाजाच्या बाबतीमध्ये जी काही भूमिका असेल ती सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही रेटून धरलेली आहे. तसेच शिंदखेडा तालुक्यातील पत्रकार भिकाजी पाटील यांच्यावर वाळू माफियांनी बॅड हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी याबाबतचे निवेदन साक्री तालुका प्रेस क्लबच्या वतीने तहसीलदारांना प्रवीण चव्हाणके यांना देण्यात आले. आमचे तालुका प्रतिनिधी भिकाजी पाटील यांच्यावर दिनांक 7 रोजी वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला आणि त्यांना गंभीर जखमी करण्यात आले. भिकाजी पाटील यांनी अवैध वाळू उपशा संदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. त्याचा राग येऊन या गावगुंडांनी आणि वाळू माफियांनी भिकाजी पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ साक्री तालुका प्रेस क्लबने आज साक्री तहसील कार्यालयात तसेच साक्री पोलीस स्टेशनला एक निवेदन दिलेले असून या हल्लेखोरांवर मोक्का अंतर्गत आणि पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. भारत बंदला साक्री तालुक्यातील दहिवेल पिंपळनेर साक्री शहर बंद होऊन पाठिंबा दर्शवला. साक्री तालुक्यातील शेतकरी सत्यशोधक लाल बावटा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना काँग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करून मोदी सरकार विरोधी घोषणाबाजी करीत कायदा रद्द व्हावा म्हणून साक्री तालुक्यातील आघाडीचे सर्व पक्ष एकवटले होते. साक्री विधानसभेचे आमदार देखील या रास्ता रोकोमध्ये सहभागी होते. 30 मिनिटाच्या हा रास्ता रोको आंदोलनात वाहनाचे लांबच लांब रांगा लावल्या होत्या. तसेच पिंपळनेर दैवेलसह साक्री शहरातून मोटरसायकल रॅली काढत बंदला पाठिंबा दर्शविला. केंद्र शासनाने जे कृषी कायदे केलेले आहेत त्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व भारतातील सर्व शेतकरी आज या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि हे कायदे रद्द करण्यासाठी पंजाब, हरियाणा, चंदीगड या राज्यांमधले जे शेतकरी आज आंदोलनासाठी दिल्लीच्या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आपल्या महाराष्ट्रातील सुद्धा आपल्या साक्री तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व पक्षीय सर्व नेत्यांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे आमचा पाठिंबा आहे. त्या ठिकाणी त्यासाठी आज आपल्या या साक्री शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय शिवसेना, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाचे सर्वच शेतकरी बंधू आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्व दिल्लीत जे शेतकऱ्यांचं आंदोलन चाललेलं आहे त्यांना आमचा या साक्री तालुक्यातील सर्वांचा पाठिंबा आज जाहीर केलेला आहे. धुळ्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद. विविध पक्ष संघटनेच्या वतीने मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको. उल्हासनगरमध्ये कृषी विधेयक विरोधात संमिश्र बंद. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ पंढरपूर शहरात व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन.
अशोक वाटिका चौक होतं या अपघाताचा प्रमुख मार्ग. वाळू माफियांचा पत्रकारावर भ्याड हल्ला, तीव्र निषेध करत पत्रकारांचे प्रशासनाला निवेदन. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम. जीवन तुमने दिया है संभालोगे तुम. सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.